बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। ऑनलाईन औषध विक्रीवर तात्काळ नियंत्रण आणून बेकायदेशीर विक्री बंद करावी, अंजनगाव तालुका मेडिकल असोसिएशनचे तहसीलदार यांना निवेदन। अंजनगाव सुरजी प्रतिनिधी। ऑनलाईन औषध विक्रीवर तात्काळ नियंत्रण आणावे, डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय होणारी औषध विक्री थांबावी, तसेच स्थानिक मेडिकल व्यवसायाचे संरक्षण करावे, अशी मागणी अंजनगाव तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे। या मागण्यांसाठी आज 20 मे रोजी अंजनगाव येथील तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले। देशभरातील औषध विक्रेत्यांनी ऑनलाईन फार्मसी आणि मोठ्या कॉर्पोरेट मेडिकल कंपन्यांविरोधात पुकारलेल्या देशव्यापी संपात अंजनगाव तालुक्यातील औषध विक्रेत्यांनीही सक्रिय सहभाग नोंदविला। या आंदोलनात अंजनगाव शहरासह तालुक्यातील सर्व औषध विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यामुळे शहर व तालुक्यातील बहुतांश मेडिकल दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली होती। फक्त शासकीय जेनेरिक मेडिकल दुकाने सुरू ठेवण्यात आली होती। औषध विक्रेत्यांनी सांगितले की ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून औषधांची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यामुळे पारंपरिक मेडिकल दुकानदारांचे आर्थिक नुकसान होत आहे। अनेक ई-फार्मसी कंपन्यांकडून मोठ्या सवलती देऊन औषध विक्री केली जात असल्याने छोट्या व्यावसायिकांसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे। संघटनेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ऑनलाईन औषध विक्रीमुळे होणाऱ्या गंभीर धोक्यांकडे लक्ष वेधले आहे। त्यानुसार ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून बनावट, निकृष्ट दर्जाची किंवा एक्सपायरी झालेली औषधे मिळण्याचा धोका वाढला आहे। डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय सहज उपलब्ध होणाऱ्या औषधांमुळे सेल्फ मेडिकेशनचे प्रमाण वाढत असून चुकीच्या आजारावर चुकीचे उपचार होऊन गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात। तसेच काही वेबसाईट्सवर गर्भपाताच्या गोळ्या सहज उपलब्ध होत असल्याने महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली। वजन कमी करण्यासाठी ऑनलाईन मागवल्या जाणाऱ्या औषधांमुळे मूत्रपिंड निकामी होणे किंवा मृत्यू ओढवण्याच्या घटनाही घडल्याचा दावा संघटनेने केला आहे। याशिवाय काही ई-फार्मसी कंपन्या विनापरवाना औषध विक्री करत असून औषधांच्या साठवणुकीची योग्य पद्धत पाळली जात नसल्याने औषधांचा दर्जा खालावत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। औषधे सहज उपलब्ध होत असल्यामुळे अनेक तरुण नशा आणणाऱ्या इंजेक्शन, कफ सिरप आणि इतर औषधांच्या व्यसनाधीन होत असल्याची गंभीर बाबही संघटनेने मांडली। असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी हा विषय केवळ व्यवसायापुरता मर्यादित नसून नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेशी थेट संबंधित असल्याचे स्पष्ट केले। सरकारने ई-फार्मसी संदर्भातील नियम अधिक कठोर करून बेकायदेशीर औषध विक्रीवर तातडीने कारवाई करावी, अशी नाभी बामळी काढण्यात आली। हा विरोध आज दर्शवित आहे। 12.5 लाख केमिस्ट आणि महाराष्ट्रातली 1.25 लाख केमिस्ट त्या आंदोलनात सहभागी आहे। प्रशासनाने जर आमचं मान्य नाही केलं आजच्या मागण्या, तर यानंतर यापुढेही हा बंदचा हा जो आहे आंदोलनाचा भाग हा पुढेही अशा तीव्र ह्याच्यात केला जाईल। केमिस्ट एकता जिंदाबाद, केमिस्ट एकता जिंदाबाद, केमिस्ट एकता जिंदाबाद। ऑनलाईन औषध बंद झाली पाहिजे। आजचा हा बंद आम्ही 8-10 दिवसापासून याची जनजागृती करत आहोत। त्याच्यामुळे शासनाच्या समोर आमच्या समीक्षा कागदोपत्री गेलेल्या आहेत। तसेच याच्या आधी 4-5 दिवसा अगोदर आम्ही तहसील कार्यालयात निवेदन दिलं, त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला दिलं आणि आज आम्ही अक्षरशः आमच्या निवेदनाले म्हणजे तारखेच्या अनुसरून शेवटी आम्ही रस्त्यावर उतरून मुखमोर्चाचे आयोजन केले आणि ह्या मुखमोर्चामध्ये आमची मागणी अशी आहे, ह्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी अशी आहे की ऑनलाईन जे मेडिसिन भेटते आज ते 100% शासनाला बंद करावी। जोपर्यंत शासन ते ऑनलाईन मेडिसिन बंद करत नाही तोपर्यंत आमचा हा लढा आम्ही असाच तीव्र करू। मी डॉक्टर मेघा गिरेपुंजे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुरजी। तर हे जे केमिस्ट लोकांनी बंद पुकारलेला आहे ऑनलाईन मेडिसिनच्या अगेन्स्ट, तर त्यात असं आहे की त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे की बरेचसे मेडिसिन तुम्ही ऑनलाईन विकत न घेता डायरेक्ट तुम्ही विथ प्रिस्क्रिप्शन केमिस्ट कडनं विकत घेतल्या तर त्याचा फॉलोअप बरोबर राहील। म्हणजे एखाद्या मेडिसिनची रिॲक्शन आली, काही प्रॉब्लेम झालं तर आपल्याला डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय जर घेतलं तर आपल्याला ऑनलाईन वाल्यांना ब्लेम करता येणार नाही ना। इथे जर आलं समजा तर आपल्याला सांगता येईल की कशामुळे रिॲक्शन आली, काय आली, पुढे सप्लायर कोणत्या बॅचचा प्रॉब्लेम आहे, कुठला इश्यू आहे, त्या सगळ्या गोष्टी बघता येईल। त्यातल्या त्यात मी ऍज अ गायनेकॉलॉजिस्ट असं सांगेन की गर्भपाताच्या गोळ्या ज्या आहेत अजूनही आपल्याला सर्रास अवेलेबल होत आहेत। आता त्याचा सोर्स आम्हालाही माहिती नाही आतापर्यंत, पण अवेलेबल होत आहेत। आता कुठून अवेलेबल होत आहेत, काय होत आहेत, हे आता गव्हर्नमेंटचा कंट्रोल त्याच्यावर असला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। तर आमच्याकडे पेशंट अजूनही असे येतात
ज्या स्वतःच्या सेल्फ मेडिकेशननी स्वतःच्या मनाने गर्भपाताच्या गोळ्या घेतात आणि त्यानंतर इथे ब्लिडिंग जास्त होत आहे म्हणून ट्रीटमेंटसाठी येतात. तर हा प्रकार थांबवण्यासाठी सरकारच्या लेवलवर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. बस एवढंच म्हणणं आहे माझं. तेच आता आमचं गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं सगळं मेडिसिन स्टोअर सगळं ओपन आहे. आमचं हॉस्पिटल 24/7 ओपन असते. त्याच्यामुळे जनतेला तो प्रॉब्लेम होणार नाही. आमच्याकडे मॅक्झिमम 99% सगळेच मेडिसिन अवेलेबल आहेत. तर जनतेला हे आवाहन करेन मी की कुठल्या मेडिसिन जर अवेलेबल नसतील, काही प्रॉब्लेम असेल तर आमच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला यावं, ग्रामीण रुग्णालय इथे. संदर्भात मी प्रायव्हेटमध्ये जाणाऱ्या रुग्णांना हीच विनंती राहील की जे ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचा संप 2 दिवस चालणार आहे, तर या 2 दिवसात काही जरी त्यांना इमर्जन्सी आली तर ते तात्पुरते जनऔषधी विक्री केंद्र आहे तिथून आपली औषधे विकत घेऊ शकतात. हे आपल्या अंजनगावमध्ये 2-3 ठिकाणी आहे. इकडे ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूला आहे, त्याच्यानंतर एक पानटाईवर एक आहे आणि तिसरं अजून कुठेतरी आहे अंजनगावात. तर आपण मेडिकल ऑफिसर जो संप आहे हा कोणत्या संदर्भात करतो? त्यांच्या या मागण्या आहे की जे ऑनलाईन विक्री होत आहे काही त्याच्यामध्ये डुप्लिकेट औषधी येत आहेत, तर त्याला आळा बसवा आणि जे कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये जे डिस्काउंट देतात ते त्याच्यावर प्रतिबंध घाला. अशा आणखी 2-3 त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. यामध्ये नागरिकांनी जे आहोत याच्यावर काय सांगा? माझी सर्व नागरिकांना तीच विनंती राहील की 2 दिवस पॅनिक न होता 2 दिवसासाठी आपल्या औषधी आपण विक्री औषधी केंद्रातून खरेदी करा. आणि काही जरी अजून काही इमर्जन्सी लागली तर आपले सार्वजनिक आरोग्य विभागाचे केमिस्ट आहे कार्यरत, त्यांचा संप नाही आहे. तर काही त्यांना मदत लागली तर आम्ही त्यांच्या मदतीला तत्पर आहोत. संप आता मेडिकल असोसिएशनच्या काय मागणार आहे ते कुठपर्यंत या संपामुळे सॅटिस्फाईड होते त्याच्यावर डिपेंड करतं. बाकी नागरिकांना हेच माझी विनंती राहील की त्यांनी पॅनिक होऊ नये आणि कधीही काही मदत लागल्यास सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जनऔषधी केंद्राची मदत घ्यावी.